Please see the first example. Page number 110, problem set 4A, second example. There is one dealer. Dealer has given 10% discounts on a showpiece. Showpiece, that's mean the gift piece. Gift piece of rupees 25,000. The taxable value is 25,000. त्याच्यावरती लक्षात घ्या त्यांनी 10% डिस्काउंट दिलेला आहे. ते मायनस करायला लागेल जे येईल ते. त्याच्यावर जीएसटी 28% आहे ऑन डिस्काउंटेड प्राइस. सो यू हॅव टू फर्स्ट फाइंड आउट द डिस्काउंटेड प्राइस. फाइंड द टोटल अमाऊंट आणि मग टोटल अमाऊंट किती होईल जी त्याला द्यावी लागेल. लक्षात घ्या टोटल अमाऊंट म्हणजेच काय तर डिस्काउंटेड प्राइस प्लस जीएसटी. टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट मीन्स व्हॉट. Total amount means amount with GST. Total amount means what? Amount with GST. This is very important. Find CGST and SGST. Central government चा GST काढा, state government चा GST काढा. GST चा हाफ हाफ करायचं लक्षात घ्या सर. पाहूया या ठिकाणी कसं होईल. तर या ठिकाणी हा जो डीलरनी आहे लक्षात घ्या. हा डीलर आणि ग्राहक याच्यामधला हा भाग दिसतोय लक्षात घ्या सर. बरोबर. हा इथे आपण थोडी फिगर काढूया तुमच्या लक्षात येण्यासाठी. हा लक्षात घ्या डीलर आहे. बरोबर सर. डीलर आहे आणि ह्या डीलरनं या ठिकाणी कुणाला विकणार आहे बघा सर. कस्टमरला विकणार आहे. हा कस्टमर. डीलर सोल्ड कस्टमर. काय सोल्ड. अ शो पीस. अँड व्हॉट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. 25,000 नाही आहे. त्याच्यावर 10% डिस्काउंट आहे. मग ती इथे येणार. जीएसटी 28% आहे सर. नो प्रॉब्लेम. ह्याच्यावरून तुम्हाला इथे जीएसटी काढावा लागेल. पण जीएसटी काढण्यासाठी आधी तुम्हाला डिस्काउंटेड प्राइस काढायला लागेल. ती इथं लिहायची आहे. मग आपल्याला इथे जीएसटी काढावा लागेल लक्षात घ्या. आणि हा जीएसटी हा कस्टमरकडून घ्यायचा आणि तो घेतल्यानंतर हा जो डीलर आहे हा डीलर लक्षात घ्या हा जीएसटी इथे घेईल. बरोबर सर. आणि नंतर तो लक्षात घ्या इथं स्टेट गव्हर्नमेंटला भरेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला सीजीएसटी आणि नंतर तो लक्षात घ्या इथे स्टेट गव्हर्नमेंटला पण भरेल एसजीएसटी. लक्षात घ्या. बघा सर बरोबर येते का आपल्या. राईट. आता डिस्काउंटेड प्राइस काढणं खूप गरजेचं आहे. मग डिस्काउंटेड प्राइस कशी काढायची जी मी काढणार नाही. जस्ट आय विल गाईड इट. म्हणजे डिस्काउंटेड प्राइस. डिस्काउंट किती आहे बघा सर. डिस्काउंट 25,000. 25,000 वरती लक्षात घ्या किती पर्सेंट आहे. 10%. व्हॉट इज 10%. 10% मीन्स लक्षात घ्या 10/100. मग या ठिकाणी लक्षात घ्या हे 2 झिरो गेले. 250 into 10 म्हणजे 2500 रुपीज. ही डिस्काउंट झाला. हा डिस्काउंट 25,000 मधून मायनस करा म्हणजे ती टॅक्सेबल अमाऊंट झाली. काय झाली बघा सर. टॅक्सेबल अमाऊंट. म्हणजे ही जी टॅक्सेबल आहे हा टॅक्सेबल अमाऊंट ज्यालाच लक्षात घ्या आपण डिस्काउंटेड अमाऊंट म्हणतो. लक्षात घ्या डिस्काउंटेड. हा डिस्काउंटेड अमाऊंट असं म्हणतो लक्षात घ्या. ती कशी काढणार बघा सर आपण. तर 25,000 मधून किती मायनस करणार हे डिस्काउंट 2,500. मग हे आपल्याला करावं लागेल सर. किती येईल बघा सर. मग 25,000 मधून मायनस 2,500 किती आलं बघा सर. 0 0. 10 - 5 5. 5 - 3 is 2 and 2. 22,500. ही झाली डिस्काउंटेड अमाऊंट जी इथं लिहिणार सर तुम्ही. 22,500. याच्यावर जीएसटी येणार 28%. मग ह्याच्यावरचा लक्षात घ्या हा जीएसटी. हा जीएसटी कशावर. 22,500 वरती. तो किती येईल. 28% येईल सर. बरोबर. जो जीएसटी येईल तो काढा. तो इथे येईल. मग जीएसटी जो येईल तो मी काढत बसत नाही. यू कॅन फाइंड आउट. ओके. मग त्याच्यावरनं सर लक्षात घ्या तुम्हाला सीजीएसटी काढावा लागेल. तो कसा काढणार सांगा. 1/2 into this amount. जी 1/2 अमाऊंट प्लस जीएसटी जो येईल तो. मग त्याच्यावरती लक्षात घ्या हे सॉल्व करा. सीजीएसटी काढा. इथं अमाऊंट लिहा. एसजीएसटी सेम येणार. काही लिहायची गरज नाही.
SGST किती येणार? सेम येणार. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला हे समजतंय का बघा. या पद्धतीनं आपण हे होमवर्क करावं आणि आपल्या हे लक्षात येईल असं मला वाटतं. नक्कीच जमेल आपल्याला. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. इथं डिस्काउंटेड अमाऊंट कशी काढली, तर जी प्रिंटेड अमाऊंट आहे त्याच्यामधून हा डिस्काउंट वजा केला, हा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही जी डिस्काउंटेड अमाऊंट आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे, त्याच्यावर 28% GST घेऊन अमाऊंट काढायची. GST मिळाला की मग CGST हाफ, SGST हाफ ते करून टाकायचं, संपला विषय इथे. ओके, इथे बघा बरं सर, प्रॉब्लेम सेट 4A मधलं 4th एक्झाम्पल. गुजरातमध्ये सुरत आहे, कपड्याचा व्यापार लक्षात घ्या मोठा चालतो सुरतमध्ये. तिथे एक व्यापारी आहे, बरोबर सर. हा ट्रेडर आहे बघा, लक्षात घ्या. हा काय आहे सांगा सर? हा ट्रेडर आहे. हा ट्रेडर आहे, तिथला ट्रेडर, व्यापारी. ट्रेडर म्हणजे तो कुठला आहे? सुरत, सुरत मधला आहे, लक्षात घ्या. तो काय करतो? कॉटन क्लोथ्स या ठिकाणी विकतो, लक्षात घ्या. इथं टॅक्सेबल अमाऊंट येणार आहे वरती. तो कुणाला विकतो? अ ट्रेडर इन राजकोट. इथं आलं बघा सर, ट्रेडर इन राजकोट. ट्रेडर राजकोट मधल्या ट्रेडरला तो विकतो, लक्षात घ्या. बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ्स किती आहे? 2.5 लॅक्स. आता लॅक्स म्हणजे काय बघा सर? लॅक्स म्हणजे एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लक्ष. 1 2 3 4 5 6 डिजिट पाहिजे. लॅक्स म्हणजे किती डिजिट पाहिजे सांगा सर? 6 डिजिट. बरोबर सर. युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस अँड लॅक्स प्लेस. बरोबर सर. अशी ती किती येणार सांगा? 6th प्लेस येणार, लक्षात घ्या सर. आता हे लिहायचं कसं मग? हे 2000 म्हणजे 2 लाख, हे 50,000 येईल बघा सर. 2,50,000. 2 पॉइंट, बरोबर सर. 2.5 लॅक्स म्हणजेच काय? 2,50,000. बरोबर सर. इथं ही टॅक्सेबल व्हॅल्यू आली 2,50,000. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टॅक्सेबल व्हॅल्यू आली. GST किती आहे? लक्षात घ्या 5% आहे. बरोबर आहे सर. हा GST कोण देणार? कुणाला देणार? तर हा GST ट्रेडर, हा राजकोटवाला जो आहे तो GST याला देणार. इथे येणार GST. मग हे GST कसं काढायचं? तर हे GST काढण्यासाठी मी कॅल्क्युलेशन करणार नाहीये, लक्षात घ्या. 2,50,000 हा जो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्याला 5% ने गुणायचं, यू विल गेट GST, लक्षात घ्या. आणि हा राजकोटवाला हा GST जो आहे तो सुरतवाल्याला देईल, मग तो गव्हर्नमेंटला भरेल. कोण भरेल? सुरतवाला. एवढं काढलं की झालं, उत्तर संपलं. बाकी काहीच नाहीये, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इझी एक्झाम्पल. होमवर्क 10 मी काही करण्याची आवश्यकता आहे असं काही वाटत नाही, लक्षात घ्या. पहा बरं, हाच या ठिकाणी प्रॉब्लेम सेट मधलं 5th एक्झाम्पल. प्रॉब्लेम सेट मधलं 5th एक्झाम्पल मी आपल्या मिसेस मल्होत्रा, श्रीमती मल्होत्रा बाई आहे. परचेस्ड सोलर पॅनल्स. तुम्हाला माहित आहे, लक्षात घ्या. सोलर एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट टुडे. त्यामुळे ह्या त्यांनी सोलर पॅनल्स, लक्षात घ्या, परचेस केले फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 85,000. आता ह्या मिसेस मल्होत्रा इथं आहेत, कस्टमर आहेत सर. ह्या मिसेस मल्होत्रा, बरोबर सर. मिसेस मल्होत्रा ह्या कोण आहेत? कस्टमर आहेत. ह्या कुणाकडनं? तर खरेदी करणार, लक्षात घ्या. म्हणजे तो इथं ट्रेडर आला, कोणतरी व्यापारी, कोणतरी व्यापारी आला सर, शॉपकीपर आला कोणतरी, त्यानं त्याला विकलं. काय विकलं? सोलर पॅनल्स विकले. काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू. लक्षात घ्या, काय टॅक्सेबल व्हॅल्यू? तर 85,000 आहे सर. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 85,000 रुपीज. ट्रेडरनी विकलं एका, लक्षात घ्या, यांना मल्होत्राला. तर मल्होत्रा ह्या कस्टमर नाही आहेत, लक्षात घ्या सर. मग फार तर फार यांना ट्रेडर म्हणण्यापेक्षा आपण याला होलसेलर म्हणूया तात्पुरतं. कळलं काय सर? हा होलसेलर आहे आणि होलसेलरनी हा रिटेलर आहेत बाई. ह्या बाई कोण दिसत आहेत? लक्षात घ्या, रिटेलर दिसत आहेत. कारण त्या पुन्हा आणि कुणाला तरी विकतायत, लक्षात घ्या, ते सोलर पॅनल. मग कस्टमर अजून इकडं आहे, आपला यायचा आहे कस्टमर इथे. म्हणजे इथे कस्टमर आहे, लक्षात घ्या सर. कळलं का बघा सर? कस्टमर हे समजलं पाहिजे सर तुम्हाला. आणि ह्या मिसेस मल्होत्रा कस्टमरला हे विकतायत आणि त्याची व्हॅल्यू किती आहे बघा सर? 90,000 आहे, लक्षात घ्या सर. तर त्यांनी असं सांगितलं, द रेट ऑफ GST इज 5%. म्हणजे इथं 5% हा GST आला सर इथे, बरोबर आहे सर. इथे पण 5% GST आला.
मग जीएसटी कोण पेड करणार आहे? 90,000 वरती पेड करणार कस्टमर मिसेस मल्होत्राला. लक्षात घ्या, ह्याला आपण जीएसटी म्हणणार. लक्षात घ्या सर, जीएसटी पेड बाय कस्टमर टू मिसेस मल्होत्रा. मिसेस मल्होत्रा 85,000 वर 5% जीएसटी पेड करणार कोणाला? होलसेलरला. बरोबर सर, पुन्हा हा जीएसटी झाला. लक्षात घ्या सर हा. पण ह्याला आपण काय म्हणतो सांगा? इनपुट टॅक्स म्हणतो आपण ह्याला. ह्याला काय म्हणतो बघा सर? इनपुट टॅक्स क्रेडिट. ह्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो ह्याला. आणि ह्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. सर समजतंय? आउटपुट टॅक्स म्हणतो. बघा सर समजतंय का? आणि मिसेस मल्होत्रा ह्या दोन्ही टॅक्सची वजाबाकी केली की त्याला पेएबल जीएसटी म्हणतात. पेएबल जीएसटी. आणि मग पेएबल जीएसटी ह्या इथं भरणार आहेत. बघा सर, ह्याला आपण पेएबल जीएसटी म्हणतो. लक्षात घ्या सर, पेएबल जीएसटी. ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर, बरोबर आहे, तो आपल्याला काढायचा आहे. आणि आयटीसी काय आहे? हा परत मिळणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच हा आयटीसी. लक्षात घ्या, हा आयटीसी कुठे येणार आहे? हा इथं आलाय बघा. आयटीसी दिसते, हा आयटीसी इथे येईल. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि पेएबल जीएसटी म्हणजे काय सर? तर पेएबल जीएसटी म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. मग तुम्हाला काय काय काढावं लागेल बघा बरं. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला जीएसटी काढावा लागेल. कशावरती? नंबर 1, जे मी काढणार नाही. जीएसटी काढायचं. लक्षात घ्या, कशावरती? 85,000 वरती 5% तुमचं तुम्ही करायचं. नंबर 2, दुसरा जीएसटी आपण काढणार आहे. तो कशावरती? 90,000 वरती. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे सांगा? 5% काढायचं आहे. राईट. मग तिसरं आपल्याला काय करायचं आहे बघा सर? थर्डला जीएसटी आला, हा आउटपुट टॅक्स आहे, हा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. मग ह्या दोघांची वजाबाकी केली की पेएबल जीएसटी आला. पेएबल जीएसटी हा नुसता जीएसटी. पेएबल म्हणजे वजाबाकी करून मिळणारा, सबस्ट्रॅक्शन मुळे मिळणारा, त्याला पेएबल जीएसटी म्हणायचं. देय जो भरायचा आहे गव्हर्नमेंटला. पेएबल जीएसटी म्हणजे सबस्ट्रॅक्शन मुळे मिळणारा. तो कसा मिळतो? आउटपुट टॅक्स क्रेडिट. बघा सर, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर सर. इनपुट टॅक्स क्रेडिटलाच तुम्ही ITC म्हणता. लक्षात घ्या सर. बरोबर. इथे जो मिळणार आहे, लक्षात घ्या, हा आउटपुट टॅक्स, हा इनपुट टॅक्स इथं मिळणार आहे. हा मिळणार आहे. सबस्ट्रॅक्शन करा, जे येईल ते उत्तर. लक्षात घ्या, दिस इज रुपीज. दिस इज नोन ॲज द पेएबल जीएसटी. ओके, हे होमवर्क आहे. होमवर्क 11 आपण कराल असं वाटतं. लक्षात घ्या. बरोबर आहे, करूया आपण हे. नाव द लास्ट एक्झाम्पल इन जीएसटी. I will give you some hints here, and now we will be finished the GST. All examples in the textbook which solved with exercise always from problem set. Okay, 8th example for problem set 4. A wholesaler purchased. एक होलसेलर आहे, तो खरेदी करतोय. बापरे, म्हणजे होलसेलर इथं आहे बघा सर. लक्ष आहे का सगळ्यांचं? बघा बरं सर, हा होलसेलर आहे. हा होलसेलर आहे. हा होलसेलर परचेस करतोय कुणाकडून तरी. आता होलसेलर कुणाकडून करणार? मॅन्युफॅक्चर कडून. हा मॅन्युफॅक्चरर आहे. तो खरेदी करतोय. इलेक्ट्रिक गुड्स हा घेतोय. लक्षात घ्या. आणि त्याची अमाऊंट किती आहे? 1,50,000. 1,50,000 चे. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक गुड्स मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर ठोक विक्रेता घेतो. मग तो हा ठोक विक्रेता रिटेलरला विकतो. लक्षात घ्या, रिटेलर. बघा सर, लक्ष आहे का? अगदी गडबड नाही, काही नाही. रिटेलरला विकतो म्हणजे किरकोळ विक्रेता. किरकोळ विक्रेत्याला विकतो. कितीला विकतो? 1,80,000. 1,80,000 ला विकतो. लक्षात घ्या. पुन्हा हा रिटेलर का बसत नाही, काय करणार? ठेवून घेऊन. तो विकायला पाहिजे ना. मग ते कस्टमरला विकतो. लक्षात घ्या सर. पुन्हा तो कुणाला विकतो? बघा सर, कस्टमरला विकतो. कस्टमर, ग्राहकाला विकतो. कितीला विकतो? 2,20,000. 2,20,000 ला सगळे इलेक्ट्रिक गुड्स विकून टाकतो. प्रत्येक वेळेला जीएसटी किती आहे सांगा सर? 18%.
प्रत्येक वेळेला जीएसटी किती आहे बघा सर, 18%. प्रत्येक वेळेला जीएसटी 18%. सो जीएसटी तुम्हाला जीएसटी दाखवायला लागेल, जो इन टॅक्स इनव्हायसेस तुम्हाला दाखवायला लागेल. अँड फाइंड पेएबल जीएसटी. पेएबल सर, पेएबल म्हणजे सबस्ट्रॅक्शन मुळे मिळणारा. पेएबल म्हणजे काय बघा सर, सबस्ट्रॅक्शन मुळे मिळणारा. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जो मिळतो त्याला पेएबल म्हणतात सर. आणि त्या प्रकारे काढायचा आहे तो होलसेलर आणि रिटेलरचे काढायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे होलसेलरचा पेएबल तुम्हाला या ठिकाणी जीएसटी पहिल्यांदा काढायला लागेल. होलसेलरचा जीएसटी काढायला लागेल. इथं रिटेलरचा या ठिकाणी लक्षात घ्या जीएसटी काढावा लागेल. बघा सर, समजते का जीएसटी. त्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला काय करायला लागेल बघा सर, इथे सीजीएसटी आणि एसजीएसटी काढावं लागेल. बरोबर आहे का बघा सर, इथे सीजीएसटी आणि एसजीएसटी काढावं लागेल. इथे येणार सीजीएसटी आणि इथे येणार सर एसजीएसटी. बरोबर आहे का, एसजीएसटी. इथे सुद्धा बघा सर, लक्ष आहे का बघा, अगदी गडबड नाही. रिटेलर जो देणार आहे तो सीजीएसटी आणि हा एसजीएसटी. गडबड काय नाही सर, नाही समजलं विचारा. बरोबर आहे सर. आपण या ठिकाणी पुन्हा डाऊट्स म्हणून मला विचारू शकता. व्हॉट्सअपवर डाऊट्स विचारायला परवानगी आपल्याला. बरोबर, म्हणजे हा लक्षात घ्या, होलसेलर पेएबल जीएसटी म्हणजे सबस्ट्रॅक्शनमुळे मिळणारा. सबस्ट्रॅक्शन कुणाची करायची, तर लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्हाला हा जीएसटी काढावा लागेल. बरोबर आहे सर, हा जीएसटी. नंतर तुम्हाला हा जीएसटी काढावा लागेल, लक्षात घ्या सर, जीएसटी. आणि ह्या दोन जीएसटीचं सबस्ट्रॅक्शन केलं पेएबल जीएसटी मिळेल. त्याचा हाफ ऑफ. हा आउटपुट टॅक्स, हा इनपुट टॅक्स क्रेडिट. इथे आलात की कसं होईल, पुन्हा हा जीएसटी कसा काढणार, पेएबल या दोघांची वजाबाकी. म्हणजे सर इथं सबस्ट्रॅक्शन, ह्याची पहिल्यांदा काढलं, हा जीएसटी आला. आता हा झाला आउटपुट टॅक्स, हा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. मगाशी हा आउटपुट होता, या बाबतीत हा आउटपुट हा इनपुट, पण ह्याच्या बाबतीत हा आउटपुट हा इनपुट. ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून पेएबल जीएसटी पुन्हा हाफ ऑफ. बरोबर सर, म्हणजे जीएसटी 3 वेळा काढावा लागेल. जीएसटी किती वेळा काढायला लागेल बघा सर, 3 वेळा. बघूया सर. नंबर 1, जीएसटी इज इक्वल टू 1,50,000 इंटू 18%. बरोबर सर. ह्याला आपण म्हणूया, जो येईल त्याला म्हणूया, लक्षात घ्या, रोमन फर्स्ट याला म्हणूया. सेकंड जीएसटी किती आलं बघा, 1,80,000 इंटू 18%. पुन्हा लक्षात घ्या इथे आलं, ह्याला आपण काय म्हणूया, रोमन सेकंड. लक्षात आलं सर, तसं जागा नाही आहे, इथे लिहूया. थर्ड जीएसटी काढूया सर. तो कसा येईल बघा सर, 2,20,000 इंटू 18%. जो येईल लक्षात घ्या त्याला म्हणूया रिझल्ट नंबर 3, रोमन थर्ड. आता काय करायचं सांगा, ह्याचा पेएबल जीएसटी काढायचा. होलसेलर, पहिल्याचा होलसेलरचा लक्षात घ्या जीएसटी काढूया, होलसेलर. म्हणजे इथं आपण म्हणूया सर फॉर होलसेलर असं म्हणूया. त्याचा कार्यक्रम पहिला करूया. मग ह्याचा पेएबल जीएसटी काढूया. पेएबल जीएसटी कसा काढणार बघा सर, पेएबल जीएसटी तो कसा काढणार, इट इज इक्वल टू ह्या दोघांची वजाबाकी सर. ही तुम्हाला जीएसटी कुठं मिळणार आहे, हा फर्स्ट इथं मिळणार, रोमन फर्स्ट. हा रोमन फर्स्ट आहे आणि हा रोमन सेकंड आहे. मग सेकंड मधनं फर्स्ट वजा केला पाहिजे. म्हणजे इथं कसं होईल सांगा, रोमन सेकंड मायनस रोमन फर्स्ट. तेव्हा पेएबल जीएसटी तुम्हाला इथला मिळेल. बरोबर सर. मग इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, जे येईल ते लक्षात घ्या. बरोबर आहे. ह्याच्यावरनं पुन्हा तुम्हाला अजून सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचंच आहे. बरोबर सर. ह्याच्यावरनं पुन्हा तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढावंच लागेल, राईट. म्हणजे ह्याच्यावरनं पुन्हा हा सीजीएसटी इट इज इक्वल टू हाफ करा. बरोबर आहे ना. पुन्हा एसजीएसटी काढा, पुन्हा त्याचा हाफ करा, लक्षात घ्या. बरोबर आहे. नंतर फिफ्थला काय येईल बघा सर, फिफ्थला पुन्हा रिटेलरसाठी, फॉर रिटेलर ह्याच्यासाठी आलं सर, इथे आलं फॉर रिटेलरसाठी काय करायला लागणार, पुन्हा पेएबल जीएसटी काढायला लागणार. पेएबल जीएसटी बघा बरं सर, पेएबल जीएसटी काढायला लागेल. तो कसा काढणार, तर हे जे थर्ड आहे,
हे जे थर्ड आहे लक्षात घ्या, या थर्ड इथून मिळाला, थर्ड मधून सेकंड मायनस करायचं, थर्ड मायनस सेकंड, थर्ड मायनस सेकंड लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, इथे हे थर्ड मायनस सेकंड हे करायचं. म्हणजे हा जो जीएसटी मायनस केला की तुम्हाला पेएबल जीएसटी मिळेल. पुन्हा त्याचा हाफ करा, सीजीएसटी आणि एचजीएसटी मिळेल. बघा मिळेल का? एकदम इझी एक्झाम्पल आहे. ऑल स्टेप्स मी तुम्हाला दिलेले आहेत, त्याप्रमाणे सबस्ट्रॅक्शन करून घ्या. पेएबल जीएसटी फॉर होलसेलर, पेएबल जीएसटी फॉर रिटेलर काढा, जीएसटी वरनं सीजीएसटी आणि एचजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी काढा. हे प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. इट्स व्हेरी इझी एक्झाम्पल. पण एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, दिस इज स्टार एक्झाम्पल, हॉट एक्झाम्पल इन द टेक्स्ट बुक गिव्हन. सो यू कॅन डू इट. आपण किती अवघड गणित तुम्ही करू शकता. बरोबर. मी हा जीएसटीचा भाग एखाद्या सीए कडे जाऊन अतिशय बारकाईनं सर्व अभ्यास करून मी आपल्याला इथं शिकवलाय लक्षात घ्या. त्यामुळे जीएसटी आपल्याला निश्चितपणाने कळेल. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी, स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी हाही तुम्हाला या ठिकाणी कळेल. निश्चितपणे हा जीएसटीचा विषय आपल्याला समजला असावा. आणखीन लक्षात घ्या, आपल्याला काही डाऊट्स असतील तर आपण व्हॉट्सअपवर टाकावेत. पुन्हा सगळे डाऊट्स एकत्र करून आणि एखादा व्हिडिओ करून तो आपल्याला पुन्हा दिला जाईल. तुमची हा आता मी इथं शिकवलं म्हणजे संपलं नाही. तुम्ही मला 25 मार्चपर्यंत किती शंका विचारू शकता. बरोबर. तर या ठिकाणी आपण इथं थांबतोय. यानंतर पुन्हा जीएसटी आत्ता बघणार आहोत, तो आहे शेअर्सवरचा जीएसटी, जीएसटी ऑन शेअर्स.